ओम नमो भगवते वासुदेवाय. ह्या 6व्या स्कंधात प्रवेश करताना त्याचं जे लक्षण आहे, पोषण, पुष्टी, ते ह्या स्कंधामध्ये विशेष विवरण करून सांगितलेलं आहे. पोषण तदनुग्रह. ह्या 6व्या स्कंधात 19 अध्याय आहेत. त्यातले पहिले जे 3 अध्याय आहेत ते नामाध्यायाचे आहेत. त्याच्या पुढचे 14 अध्याय रूपध्यानाध्याय आहेत आणि शेवटचे 2 अध्याय हे अर्चनाध्याय आहेत. नामाध्याय याचा अर्थ कर्मच्युत कर्मभ्रष्ट मनुष्य जरी असला तरीही कोणत्याही बहाण्यानं भगवान नाम जर घेतलं तर त्या जीवाचा उद्धार शक्य असतो. कर्मभ्रष्ट, कालभ्रष्ट, स्वभावभ्रष्ट अशा सर्वांवर काही ना काही निमित्त साधून भगवंत सदैव अनुग्रहच करीत असतो. ह्याच्या बाबतीत स्वामी अखंडानंदांनी एक उदाहरण चांगलं दिलं की माळी जो असतो तो त्या उद्यानाची राखण करत असतो. मग तो काय करतो, त्या उद्यानातली जी निरनिराळी झाडं असतील, वृक्ष असतील, लता असतील, त्यांना व्यवस्थित पाणी घालतो, त्यांची छाटणी करतो, त्यांना खत घालतो आणि ती बाग जास्त चांगली कशी फुलेल त्याचा प्रयत्न करतो. किंवा आई आपलं लहान मूल जेव्हा कुठेतरी चिखलात खेळत असताना धडपडतं, पडतं, अंग बरबटलेलं असतं, त्यावेळेला त्या मुलाला ती स्वच्छ स्नान घालते, आंघोळ घालते, चांगले कपडे त्याला घालायला देते, त्याला दूध पाजते, त्याला आपल्या जवळ घेते, मांडीवर बसवते, त्याचं कौतुक करते. हे जसे प्रकार आहेत तसंच भगवंत सगळ्यांच्या बाबतीत वागत असतो. एखाद्याने जरी पाप केलं तरी सुद्धा त्या पापातून त्याला लवकरात लवकर मुक्त कसा होईल यासाठी भगवंतच प्रयत्न करतो. म्हणून हा जो स्कंद आहे हा पोषणाचा स्कंद आहे आणि शेवटचे जे 2 अध्याय आहेत ते अर्चना प्रकरण आहेत, ज्यामध्ये भगवत पूजनार्चनेनं असुर योनीतल्याही जीवांचं कल्याण कसं होतं हे त्याने सांगितलंय. त्यांचं जर कल्याण होतं तर माणसाचं का नाही होणार. म्हणून ह्या स्कंधाच्या सुरुवातीला शुक महामुनी आणि राजाचा संवाद झाल्यानंतर पुन्हा राजा त्यांना विचारतोय, दृष्टश्रुताभ्याम यत्पापम जानन्नप्यात मनोहितम करोति भुजो विभूष प्रायश्चित्त वसो कथम. महाराज म्हणाला, मनुष्य राजदंड, समाजदंड इत्यादी हे जे काही लौकिक कष्ट आहेत किंवा नरकगमन, शास्त्राने दिलेल्या शिक्षा, या ज्या पारलौकिक दुःखाचे प्रकार आहेत हे जाणून सुद्धा, आणि पाप हा आपला शत्रू आहे तरी सुद्धा पापवासनांमध्ये अडकून त्यांच्या अधीन होऊन तो वारंवार अशीच कर्म करतो, अशाच कर्मांना प्रवृत्त होतो. मग असं असताना त्या पापांचं प्रायश्चित्त कसं काय शक्य आहे. सहज घडलेली पाप आणि हेतुपुरस्सर केलेली पाप ह्याच्यात अंतर आहे. हेतुपुरस्सर केलेले पाप त्यांना निश्चित शिक्षा आहे आणि सहज घडलेल्या पापांना सुद्धा काही ना काही परिणाम आहे, तो कष्टप्रद आहे. क्वचित निवर्तते भद्रात क्वचित चलती तत्पुनः प्रायश्चित्तमतो पार्थम मन्ये कुंजर शौचवत. राजा सांगतोय त्यांना की माणसं कधी प्रायश्चित्त वगैरे घेऊन पापांपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतात, पण प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा तसंच पाप करायला प्रवृत्त होतात. हे कसं आहे म्हणू का, सांगू का. हत्तीला आपण आंघोळ करायला घेऊन जातो नदीमध्ये, तलावामध्ये, चांगलं त्याला स्वच्छ धुतल्यानंतर हत्ती जेव्हा बाहेर येतो तेव्हा आपल्या सोडून बाहेरची आजूबाजूची जी धूळ आहे ती पुन्हा घेतो आणि आपल्या अंगावर पसरवतो. त्याला कुंजर शौचवत असं म्हटलंय. तेव्हा हत्तीची जशी स्वच्छता आहे तशीच
ही माणसाची स्थिती आहे असं मला वाटतंय, की पाप करणं हे वाईट आहे हे कळतंय, तरी पाप घडतात, पाप केली जातात, मग त्याचं प्रायश्चित्त घेतलं जातं आणि प्रायश्चित्त घेतल्यानंतर पुन्हा तशाच प्रकारची पाप केली जातात. त्याच्यावर शुकमहामुनी सांगतायत, कर्मणा कर्म निराहारो न ह्यात्यंतिक इष्यते अविद्वद अधिकारित्वात प्रायश्चित्तम विमर्शनम. कसं आहे सांगू का? कर्माच्या द्वारे कर्म कधीही निर्बीज होऊ शकत नाहीत. एका कर्माचा नाश करण्यासाठी दुसरं कर्म केलं असं कधी घडत नाही. कुठल्याही कर्मामुळे अलीकडच्या कर्माचा नाश होत नाही, त्याची कर्मबीज कधी नष्ट होत नाहीत. कारण जो कर्म करणार आहे तो कर्माचा अधिकारी, तो करता अज्ञानी आहे, तो देहालाच मी समजतोय. आणि अज्ञान शिल्लक असताना पापवासना समूळ सर्वथा नष्ट होणं कदापि शक्य नाही. आणि म्हणून खरं प्रायश्चित्त जे आहे हे तत्वज्ञान करून घेतल्यानंतरच होणार आहे. नाशनतः पथमेवान्नम व्याधयोभी भवन्ति ही एवं नियमकृत राजन शनीही क्षेमाय कल्पते. जी माणसं केवळ पथ्याचंच सेवन करतात, मधुमेही माणसाला गोड खाऊ नये म्हणतात, मग जी माणसं ते गोड टाळतात त्यांना हे रोग कधी जडत नाही. रोग होण्याच्या पूर्वीच सावध होऊन जर काळजी घेतली तर रोग आजूबाजूला फिरकणार सुद्धा नाही. त्याचप्रमाणे माणसांनी नियमांचं जर पालन केलं, आणि हे नियम पुरुष कर्तृक नसून अपौरुषे वेदांनी घालून दिलेले ते नियम आहेत, त्या नियमांचं जर पालन केलं तर हळूहळू पापवासनांपासून तो मुक्त होईल आणि त्याला कल्याणप्रद तत्वज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती पात्रता मिळेल, आवश्यक ते बळ मिळेल, सामर्थ्य मिळेल. तपसा ब्रह्मचर्येण शमेन च दमेन च त्यागेन सत्य शौचाभ्याम यमेन नियमेन च. ते म्हणाले की कळकाचं बांबूचं बेट असतं आणि तिथे जर त्या बांबूंच्याच घर्षणानं, वाऱ्यामुळे बांबू एकमेकांवर घासून जर आग लागली तर ते सगळेच्या सगळं बेट समूळ जळून जातं, खाक होतं. त्याचप्रमाणे धर्मज्ञ आणि श्रद्धावान अशी धीर गंभीर माणसं यांनी जर तपस्या, ब्रह्मचर्य, इंद्रिय दमन, मनाची स्थिरता, दान, सत्य, आतली आणि बाहेरची पवित्रता, त्याचप्रमाणे यम आणि नियम अशा 9 साधनांनी आचरण शुद्ध केलं, शुद्ध ठेवलं तर मन, वाणी आणि शरीर यांच्याद्वारे घडलेली मोठ्यातली मोठी पाप सुद्धा भस्मसात होतात, नाहीशी होतात. माणसाच्या जीवनामध्ये या सगळ्या 9च्या 9 गोष्टी व्यक्तीच्या हितासाठी आणि समाजाच्या हितासाठी दोन्हींसाठी आवश्यक आहेत. केचित केवल या भक्त्या वासुदेव परायण हा अघन धुन्वंती कात्रीन निहार व्यवहार. ते म्हणाले की भगवंताच्या आश्रयानं राहणारे जे भक्तजन आहेत, जे संख्येने खूप कमी आहेत, विरळात आहेत, ते केवळ भक्तीच्या द्वारे आपली सगळी पाप जी आहेत ती समूळ नाहीशी करतात. कशी? सूर्याचा उदय झाला की धुक जसं तत्काळ नाहीसं होतं, दूर होतं, तशी ही जी भगवंताच्या आश्रयाने राहणारी भक्त मंडळी आहेत ती केवळ भक्तीच्या आधारानं आपली सगळी पाप नाहीशी करतात. न तथा भगवान राजन पूयेत आदिभी यथा कृष्णार्पित प्राणस तत्पुरुष निश्चय वया. परीक्षिता, शुकमहामुनी सांगतायत
पापी पुरुषाची शुद्धी ज्याप्रमाणे भगवंताला आत्मसमर्पण केल्यामुळं आणि भगवंताचे जे भक्त आहेत त्या भक्तांची सेवा केल्यामुळं होतं, त्याचप्रमाणे तशी भक्ती तशी शुद्धी तुम्ही कितीही तपस्या केली तरी त्याच्याने होणार नाही. भगवंताची भक्ती हेच पाप निर्मूलनाचं एकमेव साधन आहे. सध्रीजिनो ययन लोके पंथा क्षेमो कुतो भय सुशीला साधो यत्र नारायण परायणाः. शुकमामुनी राजाला ठासून सांगतायत की या जगामध्ये भक्तीचा पंथ हाच सर्वश्रेष्ठ पंथ आहे भगवंताकडे जाण्यासाठी. त्या भक्तीचं आचरण झालं तर मनुष्य भयरहित होतो आणि असा भयरहित मनुष्य जेव्हा आमरण आपली भक्ती चालू ठेवील तेव्हा तो कल्याण स्वरूपाला प्राप्त होईल. भगवत परायण अशी सुशील साधू संत सत्पुरुष मंडळी ही केवळ भक्तीच्या मार्गानच चालत असतात. प्रायश्चित्ताने कीर्णाने नारायण परामुखम न निष्पुनंती राजेंद्र सुराकुंभ मिवापगाः. त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की मद्याचं भांड आहे आणि त्या पात्रामध्ये अगदी गंगेचं जरी पवित्र जल तिथे तुम्ही भरलं तरी सुद्धा तो घडा तसा पवित्र होत नाही, कारण मुळात त्याच्या आत मद्य भरलेलं आहे. त्याचप्रमाणे मोठमोठाली जरी प्रायश्चित्त घेतली तरी सुद्धा जो मनुष्य भगवान विमुख आहे, ज्याला भगवंताबद्दल प्रेमभाव नाही, भक्ती नाही, आस्था नाही, असा कोणी जरी असला आणि त्यांनी किती जरी मोठी प्रायश्चित्त घेतली तरी सुद्धा त्याच्यातून तो शुद्ध होऊ शकत नाही, पवित्र होऊ शकत नाही. सगळं मनः कृष्ण पदारविंदयोः निवेशितं तद्गुणरागे यैरिह न ते यमं पाशवृतश्च तद्भटान् स्वप्नेपि पश्यन्ति कीर्ण निष्कृताः. शुकमामुनी सांगतायत की ज्यांनी भगवत गुणांवर अत्यंत प्रेम करून मनरूपी भुंग्याला भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा मध पाजला आणि अगदी एकदा जरी त्यांनी ते मकरंद सेवन केलं तरी त्यांनी जणू काही सगळ्या प्रकारची प्रायश्चित्त घेतल्यासारखं ते होतं. आणि असे जे भगवत भक्त आहेत, भगवत चरणानुरागी आहेत, त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा यमराज आणि त्याचे पाशधारी असे भयंकर दूत कधीही दिसत नाही. मग नरक वगैरे ह्या तर गोष्टी बाजूलाच राहिल्या. ह्या बाबतीत म्हणाले मी तुला एक घडून गेलेली इतिहासातली गोष्ट सांगतो असं म्हणून शुक महामुनींनी राजाला पुढे एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. ती गोष्ट काय होती पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.